कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असतात. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आणि हो फ्रेंड्स, रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना, स्किप न करता असंच पुढे कंटिन्यू पाहत राहा. तर रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका. तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान-छान अशी रेसिपी घेऊन येत आहे. आजही घेऊन आलेली आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर तुम्ही कैरी पाहून तर ओळखलंच असेल, की कैरीपासून आपण काही ना काही मस्त अशी चटपटी आणि हो, आंबट गोड अशी रेसिपी बनवत आहोत. त्यासाठी मी काय केली, इथे घेतलेली आहे कैरी. ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि पुसूनही घेतलेली आहे. तर आता आपण इथं पाहत आहोत, की आपण काय केलंय, इथं ही जी कैरीची साल आहे ना, ती इथे एकदा काढून घेतली आणि तुम्ही आतापर्यंत माझ्या थंबनेलवरून किंवा टायटलवरून ओळखलंच असेल, की आज इथं आपण कोणती रेसिपी बनवत आहोत. हो, इथं आपण मस्त अशी चटपटी आणि वर्षभर टिकणारी ही रेसिपी आहे बरं का. वर्ष नाही, 2 वर्ष म्हणलं तरी काही हरकत नाही. तर तुम्हाला बघताच इथं तोंडाला पाणीही सुटलं असेल, की हो, जसं ही तुम्ही पाहिलं असेल ना, की ही रेसिपी इतकी छान बनते. तर तुम्ही समजा भाजीला काही नसेल, तरी तुम्ही ही रेसिपी जरी बनवून ठेवली ना, तर तुम्ही म्हणजे कसं असतं, की अचानक काय बनवू? हे म्हणजे माणसाला खूप प्रश्न पडतो. पण हे तुम्ही जर बनवून ठेवलं ना, तुमचं आज सगळं काही टेन्शन निघून जाईल. आता तुम्ही पाहिलं असेल, की इथं ना आपण काय केले, कैरीची साल वगैरे काढून घेतली. त्याला आता जी म्हणजे ते जे काप आहे ना, ते मी असे मोठे-मोठे ठेवलेत. आणि तुम्हाला समजा जर मोठे काप नको हवेत ना, तुम्ही काय करा, छोटे-छोटे कापही करू शकता. कारण आपण ज्यावेळेस रेसिपी बनवतो ना, त्यावेळेस काय होतं, की ते पूर्ण मेल्ट होतं. म्हणजे एकदम सॉफ्ट होतात ना, ते दिसत नाही. त्यासाठी मी काय केलंय, हे जे मोठे-मोठेच काप ठेवले ते. आणि आपण जे काही आहेत ना कैऱ्यांचे सगळे काही काप करून घेतलेत ना, आता आपण ह्याचं काय करूया, जे गूळ आहे ना, ते पण एका जवळपास आहे ना आता 3 कैरी घेतलेत आणि ते कैरी जी आहे ना, तर खाऊन थोडीशी बघायची. कारण काही-काही कैऱ्या अशा असतात, ते गोड म्हणजे खूप असतात आणि आंबट कमी असतात. त्यासाठी काय करायचं, टेस्टनुसारच आता आपण ज्यावेळेस कसं मीठ वगैरे ॲड करतो, तशाच पद्धतीने काय करायचं, गूळही घ्यायचा आहे. आता ही जवळपास आहे ना, ही कैरी होती आंबट. त्यासाठी मी काय केले, 1 वाटी इथे घेतलेला आहे गूळ. आता गूळ जी आहे ना, इथं मी सुरीच्या साहाय्याने कट करून घेतेय. तर आपला जे गूळ आहे ना, तर जवळपास 1 वाटी भरलेला आहे. तिथं कट करून झालेला आहे. तर तुम्ही एका प्लेटमध्ये पाहू शकता, की आपण इथे जी कैरी आहे ना, ते व्यवस्थित पूर्ण असे कट करून घेतलेत. ते काही छोटे-मोठे असे कट करून घेतलेत. असं काही नाही, की एकसारखेच आले पाहिजे. तुम्ही पाहिलं असेल, की आता तुम्ही म्हणताल, हे खूपच मोठे-मोठे दिसतात. पण पुढे जाऊन व्हिडिओमध्ये पाहताल, की आता एवढे मोठे काप कुठे गायब झाले. तर आता आपण घरगुती मसाला जे आहे ना, ते ते तयार करूया. मेथांबा बनवण्यासाठी मी मसाला तयार करते. तर जवळपास तुम्ही पाहिलं असेल, की अर्धी वाटी घेतलेला आहे धने, अर्धी वाटी घेतलेला आहे मेथी, अर्धी वाटी इथं घेतलेला आहे जिरा. आणि इथं मी घेतलेले आहे मोहरी, ते पण अर्धी वाटी. आता तुम्ही पाहिलं असेल, की चटचट आवाज येईपर्यंत हा मसाला मी ना, म्हणजे हे जे काही इन्ग्रीडियंट्स आपण टाकलेले आहे ना, ते सर्व काय आहे, ते इथं मी भाजून घेतली. आता ह्याला काय करायचं, मिक्सरमधून आहे ना, असे अब्बड-धोबड ते वाटून घ्यायचे, म्हणजे दरदरा टाईप. तर तुम्ही इथं पाहिलं असेल, की फाईन पावडर वगैरे काय केलेली नाही मी. तर तुम्ही पाहिलं असेल, की मसाला जे आहे, ते आपण एकदम वाटून घेतला, साईडला ठेवून दिलाय. आता कढईमध्ये तेल थोडंसं मी ॲड केलं, जास्त काही ॲड केलेलं नाही. त्याच्यासोबतच 2 तमालपत्र, 2 लाल मिरची इथे मी घेतली. थोडंसं लालसरपणा येईपर्यंत इथे मी काय केलं, तेलामध्ये मिरची वगैरे आहेत ना, ते परतून घेतले. त्याच्यासोबतच आपण इथे काय केले, कैरी जी आहे ती ॲड केली आहे. आता मसाला ते स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी इथे दाखवणार आहे. आता मस्त चटपटा ह्याला ना फ्लेवर द्यायचा त्याच्यासोबतच आहे ना, आता हे कैरी तर आंबटच आहे. त्याच्यासोबतच आहे ना, इथं मी काय केले, लाल मिर्च थोडीशी ॲड केली, जवळपास अर्धा चमचा. अर्धा चमचा इथे मी घेतलेला आहे हळद आणि चवीपुरतं मीठ ॲड केले. आणि हो, मी तर ह्याच्यामध्ये ना सेंधा मीठही ॲड करणार आहे. ते पण तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताल. तर ह्याच्यामध्ये कलर तुम्ही पाहू शकता. असं जसं काय तोंडाला पाणी सुटेल अशा पद्धतीने ही रेसिपी दिसते. अशी ह्या पद्धतीने जे तुम्ही बनवलं तरी काही हरकत नाही. खरंच खूप छान बनते. आणि खायलाही खूप खूप सुंदर लागते.
ह्याच्यामध्ये मी ना थोडंसं सेंधा मीठही ॲड केलं, कारण आंबट, गोड, तिखट खरंच ही रेसिपी ना खूप छान बनते. त्याच्यामध्ये ना मसाले वगैरे तर टाकून झाले, तर थोडंसं मी काय केलं एकसारखं परतून घेते. आता ह्याच्यामध्ये काय करायचं, आपण जे मसाला वाटून घेतलाय ना, ते तुमच्या पद्धतीने आवडीनुसार तुम्ही ॲड करू शकता. ह्याच्यामध्ये ना मी 2.5 चमचे इथे ॲड केलेत, कारण जास्त फार काही मसाला ॲड केला तर ते फ्लेवर जे कैरीचं आहे ते दबून जाईल आणि बाकीच्या मसाल्यांचा फ्लेवर येईल. आता मसाले सर्व काही आपण एकत्र केलेत आणि त्याच्यासोबतच 1 वाटी जी आहे ना, गूळ आपण कट करून घेतलेला आहे, तो पण इथे ॲड करते. गूळ जी आहे ना, तो पूर्णपणे मी मिक्स करून घेतला. आता ह्याला काय करायचंय, आता ऑलरेडी ना गुळाचं पाणीही सुटतं आणि कैरीचंही पाणी सुटतं. म्हणून त्याच्यासाठी ना फक्त अर्धा कप पाणी ॲड करायचंय. नंतर मी थोडंसं पुढं जाऊन तुम्ही पाहिलं असेल, की आता काय होईल, की पूर्णपणे पाणी सुटेल. पाण्याचा जास्त वापर करायचा नाही. फक्त थोडासा, जेणेकरून मसाले आपल्या कढईला चिकटणार नाही. तर पाणी भरपूर सुटले. आता मी काय केले, जवळपास ना मीडियम टू लो फ्लेमवरती ना झाकण लावून थोडंसं ठेवलं होतं. 2 ते 3 मिनिटाच्या नंतर मी पुन्हा एकदा झाकण काढून, तुम्ही तर पाहिलं असेल, की आपण आहे ना, मस्तपैकी ही रेसिपी बनते. पण थोडंफार तुम्हाला दिसतही असेल, की ही थोडीशी कच्ची आहे. आणि हो, तुम्ही म्हणत होता ना, की मोठे-मोठे काप केलेत. आता हे एवढे मोठे काप कसे दिसतात? आता तुम्ही पहा, की ह्या व्हिडिओमध्ये आपले मोठे-मोठे काप कुठं गायब झाले. आणि आता ह्याला ना मी 5 मिनिटासाठी पुन्हा एकदा झाकून ठेवले आणि नंतर 5 मिनिटाच्या नंतर आपण पुन्हा एकदा चेक केले. आणि हो, आता तुम्ही पाहू शकता, की ही जी रेसिपी आहे ना, एकदम परफेक्टली बनून तयार झालेली आहे. तर दिसायलाही खूप सुंदर दिसते. जशा प्रकारे दिसते तशाच पद्धतीने ही खायलाही खूप छान बनते. आणि हो, बघताच तोंडाला पाणी सुटते हे. आता ही जर आपली झाली आहे, थंड करण्यासाठी साईडला ठेवून देऊया. आणि आता मी काय केले, आता हे व्हिडिओ बनवण्यासाठी ना एका बाउलमध्ये काढून घेतले. पण थंड झाल्याच्या नंतर मी एका बरणीमध्ये भरून ठेवणार आहेत. आणि फायनली आपले मेथांबा कसा झाला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईबर करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. सर्वात महत्त्वाचं, खात राहा, आनंदात राहा, हसत राहा आणि आपल्या चॅनलला जेवढं होईल तेवढं शेअर करायला विसरू नका. ज्यांनी माझा हा व्हिडिओ पाहिला असेल ना, त्यांचं खरंच खूप मनापासून धन्यवाद करते आणि हा व्हिडिओ ना इथंच एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.